ओम नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन व वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 13वा. क्षेत्र क्षेत्रज्ञ योग. ज्ञानलक्षण भाग 4. अदंभित्व. ओव्या आहेत 202 ते 216. अमानित्वाचे स्पष्टीकरण केल्यावर ज्ञानदेव अदंभित्व स्पष्ट करून सांगत आहेत. तरी अदंभित्व ऐसे, लोभियाचे मन जैसे, जीव जावो परी नुमसे, ठेविला ठावो. तर एक अदंभित्व असे आहे, ज्याप्रमाणे लोभ्याचे मन आपल्या धनाविषयी इतके आसक्त असते की जीव गेला तरी तो आपले धन ठेवलेली जागा सांगत नाही. तया परी किरीटी पडिलाही प्राण संकटी, परी सुकृत न प्रकटी अंगे बोले. अर्जुना, त्याप्रमाणे त्याच्या प्राणावर जरी संकट आले तथापि आपण केलेले पुण्यकर्म हे देहचेष्टेने अथवा वाचेने उघड करत नाही. खडाने आला पान्हा पळवी जेवी अर्जुना, का लपावी पण्यांगना वडीलपणा. खोड्याळ गाईला आलेला पान्हा ती गाय जशी चोरते व अथवा उतार वयाला आलेली वेश्या उतार वयाने राहते का, तर नाही, मग ती आपले उतारवय झाकते. आढ्यू आतुडे आडवी मग आढ्यता जेवी हारवी, ना तरी कुळवधू लपवी अवेवाते. श्रीमंत मनुष्य एकटा अरण्यात सापडला असता तो जसा आपली श्रीमंती लपवतो अथवा कुलीन स्त्री जशी आपले अवयव झाकते. नाना कृषी वळू आपुले पांघुरवी पेरिले, तैसे झाके निपजले दान पुण्य. अथवा शेतकरी पेरलेले बीज जसे माती टाकून झाकतो तसेच तो आपण केलेले दानपुण्य झाकून ठेवतो. वरी वरी देहो न पूजी, लोकांते न रंजी, स्वधर्मू वाग्ध्वजी बांधो नेणे. वरवर देहाची पूजा करत नाही, लोकांना फसवणारा बाह्यवेश धारण करून देहाला सजवत नाही व लोकांच्या मनाजोगते बोलून त्यांचे मनोरंजन करत नाही व आपण केलेला धर्म आपल्या वाचारूपी ध्वजेवर बांधण्याचे त्याला माहीतच नसते. आपण केलेला धर्म तो आपल्या तोंडाने बोलून दाखवत नाही. परोपकारू न बोले, न मिरवी अभ्यासिले, न शके विकू जोडिले स्फितासाठी. आपण दुसऱ्यावर केलेल्या उपकारांचा तोंडाने उच्चार करत नाही. आपण जो काही वेदशास्त्र वगैरेंचा अभ्यास केला असेल त्याचा डौल मिरवत नाही व आपली भरभराट व्हावी म्हणून जो आपण मिळवलेले पुण्य विकण्यास धजत नाही. शरीर भोगाकडे पाहता कृपणू आवडे, एरवी धर्माविषयी थोडे बहु न म्हणे. तो आपल्या शरीराला जे विषय भोग देतो त्यावरून त्याच्या उदारपणाचा अंदाज केला तर तो कृपण आहे असे वाटेल, परंतु धर्माच्या कामी त्याचे औदार्य पाहिले तर तो आपल्या जवळचे धन वगैरे खर्च करण्यास कमीपणा करत नाही, थोडेफार असे म्हणत नाही. घरी दिसे साकड देहीची आयती रोड, परिदानी जया होड सुरतरुसी. घरामध्ये सर्व गोष्टींची टंचाई दिसते, परंतु दानाच्या बाबतीत तो कल्पतरुषी प्रतिज्ञेने चढाओढ करतो. किंबहुना स्वधर्मी थोरू, अवसरी उदारू, आत्मचर्चे चतुरू, एरवी वेडा. फार काय सांगावे, स्वधर्मामध्ये तो थोर असतो, योग्य प्रसंगी तो उदार असतो, आत्मचर्चा करण्यात हुशार असतो आणि एरवी इतर गोष्टीत तो वेडा असतो. केळीचे दळवाडे हळू पोकळ आवडे, परी फळोनिया गाढे रसाळ जैसे. केळीचे सर्व अंग हलके व पोकळ असे वाटते, पण या केळीला फळे आल्यावर ते केळीचे सर्व अंग रसाने दाट भरलेले आहे असे वाटते. का मेघांचे अंग झील, दिसे वारेनी जैसे जाईल, परी वर्षती नवल घनवटते. अथवा मेघांचे अंग पाहिले तर ते अगदी हलके व दिसण्यात वाऱ्याने नाहीसे होईल असे वाटते, पण तेच मेघ एकदा का वर्षाव करायला लागले की जिकडे तिकडे आश्चर्यकारक रीतीने एकसारखे जलमय करून टाकतात. तैसा जो पूर्णपणी पाहता धाती आयणी, एरवी तरी वाणी तोची ठावो. त्याप्रमाणे पूर्णतेच्या दृष्टीने तो पुरुष पाहिला तर इच्छा तृप्त होतात, एरवी पाहिले तर कमीपणाला तोच जागा आहे, त्याच्या येथे सर्व गोष्टींचे दारिद्र्य आहे. हे असो या चिन्हांचा नटनाचू ठाई जयाच्या, जाण ज्ञान तयाच्या हाता चढे. हे वर्णन पुरे. या वर सांगितलेल्या गुणांचा उत्कर्ष ज्याच्या ठिकाणी असेल
त्याच्या हाताला ज्ञान आले असे समज. पैगा अदंभपण म्हणितले ते हे जाण, आता ऐक खूण अहिंसेची. अर्जुना, अदंभपण म्हटले ते हे असे समज. आता अहिंसेचे लक्षण ऐक. आपण केलेल्या व न केलेल्याही कार्याचा डांगोरा पिटणे, ढोंगीपणा म्हणजे दंभ. अदंभित्व स्पष्ट करण्यासाठी त्यांनी अनेक क्षेत्रातल्या उपमा घेतलेल्या आहेत. कृपण मनुष्य जीव गेला तरी आपण ठेवा कुठं लपवला आहे ते सांगत नाही. गुप्तता ठेवणे हा जसा कृपणाचा स्वभाव असतो, त्याप्रमाणे याचाही गुप्तता बाळगण्याचा स्वभाव असतो. तो आपण कोणते पुण्यकर्म केले ते सांगत नाही. मनातील गोष्ट दोन प्रकारे व्यक्त करता येते, प्रत्यक्ष सांगून अथवा देहबोलीतून. मनुष्याचा स्वभाव त्याच्या वागण्यातून, बोलण्यातून, चालण्यातून अशा सर्व देहाच्या हालचालींवरून व्यक्त होत असतो. ज्ञानी मनुष्य अशा दोन्ही प्रकारे आपण केलेले कार्य व्यक्त करत नाही. खोड्याळ गायीने पान्हा चोरणे, वेश्येने वय चोरणे, कुलीन स्त्रीने आपले अवयव झाकणे, शेतकऱ्याने पेरलेले बीज झाकणे या दृष्टांतामधूनही त्यांनी ज्ञानी मनुष्य पुण्यकर्म कसे झाकून ठेवतो, कसे उघड करून सांगत नाही ते स्पष्ट केलेले आहे. यात आणखी एक दृष्टांत आला आहे श्रीमंत मनुष्याचा. एरवी श्रीमंत मनुष्याचा थाट काही विचारण्याची सोय नाही. उच्च राहणीमान त्याच्या प्रत्येक गोष्टीतून व्यक्त होत असतं. किंबहुना आपल्या प्रत्येक हालचालीतून तो ते व्यक्त करत असतो. पण हाच श्रीमंत मनुष्य एकाकी अरण्यात सापडला तर मात्र आपली श्रीमंती झाकून ठेवतो. कारण दरोडेखोरांची भीती असते. आपले सर्वस्व लुटले जाईल या हेतूने तो आपली श्रीमंती लपवतो. तसेच ज्ञानी मनुष्य आपले पुण्यकर्म लपवतो, प्रकट करत नाही. लोकांमध्ये मिरवणं त्याला आवडत नाही. जनांमध्ये मिरवण्याचे दोन प्रकार. एक बाह्य वेश असा धारण करायचा की त्यावरून लोकांना मनुष्य नेमका कोण व कसा आहे ते कळून यावं. दुसरा प्रकार म्हणजे आपले ज्ञान, विद्वत्ता आपल्या मुखानं बोलून दाखवणे, कधी सभेमधील वक्तृत्वातून तर कधी बोलण्याच्या ओघात. पण याला मिरवणे हा प्रकार आवडत नसल्यामुळं तो आपला देह सुद्धा तिळेमाळाने भूषवित नाही. असा कोणताही बाह्यवेश धारण करत नाही की ज्यामुळे आपण वेगळे ओळखून येऊ. कारण लोकांमध्ये आपली जाहिरात होणे त्याला योग्य वाटत नाही. स्वधर्म वाग्ध्वजी बांधून येणे. आपण केलेले पुण्यकर्म तो वाचारूपी ध्वजावर बांधत नाही. येथे त्यांनी वाणीवर ध्वजाचे रूपक केलेलं आहे. ध्वज जसा उंचावर टांगला जातो त्यामुळे तो सर्व लोकांना सहज दिसतो, तशी वाणी ही जणू ध्वजा आहे. वाणीने बोलून दाखवले की सर्व जनांना त्याने काय काय पुण्यकर्म केलं, कोणावर उपकार केला, कोणाला दान दिलं हे सहजच कळून येतं. पण ज्ञानी मनुष्य आपल्या वाणीने स्वतः आपण केलेल्या पुण्यकर्मांचा पाढा वाचून दाखवत नाही. आपल्या शास्त्राभ्यासाचा डौल मिरवत नाही. जो काही शास्त्राभ्यास अथवा जे काही पुण्यकर्म त्यानं केलेले असते ते कीर्ती प्राप्त करण्याकरता लोकांना सांगणे म्हणजे जणू त्या पुण्यकर्माची विक्री करणेच असते. अशी विक्री तो करत नाही. त्याच्या राहणीमानावरून पाहिलं तर तो अत्यंत दरिद्री किंवा कंजूष असावा असं भासेल. इतकं तो धनाच्या साहाय्याने उपभोग घेण्याचे जाणत नाही. पण धर्मकार्यासाठी खर्च करताना तो मागे पुढे पाहत नाही. जणू काही कल्पतरूच. कोणीही यावं, काहीही मागावं हा देण्यासाठी सदैव तयार. स्वधर्म पालनात त्याची कोणीही बरोबरी करू शकणार नाही. योग्य ठिकाणी दान देण्यास मागे पुढे पाहणार नाही. आत्मचर्चेत चतुर असणे या गोष्टी त्याच्या अंगभूत असतात. पण हुशारीची जी लक्षणं जगामध्ये प्रसिद्ध आहेत ती लक्षणं मात्र तो जनांमध्ये प्रकट करत नाही. पुढचे केळीचे झाड आणि मेघ हे दृष्टांत लक्षणीय आहेत. केळीचे झाड दिसायला पोकळ असावं असं वाटतं, पण त्यात रस भरून राहिलेला असतो. तो नुसता बुंधा पाहून कळत नाही, पण रस भरलेला असल्यामुळं ते झाड केळीच्या घडांचं ओझं सहज पेलू शकतं. तसेच मेघ हा आकाशात वरवर जात असतो, त्यामुळे तो हलका असावा असं भासतं. पण एकदा का वर्षाव करायला लागला की तो किती पाण्याचे ओझे वाहून नेत होता ते कळतं. केळीचा बुंदा जसा रसानं अथवा मेघ जसा पाण्यानं परिपूर्ण असावा त्याप्रमाणे त्याच्या बाह्य रूपावरून मात्र तो अगदी सामान्य मनुष्य आहे असं जाणवत असलं तरी हा ज्ञानाने परिपूर्ण असतो. पहिल्या 6 दृष्टांतामधून ज्ञानदेवानी ज्ञानी मनुष्य आपण केलेले पुण्यकर्म कसे झाकून ठेवतो ते स्पष्ट केलेले आहे आणि शेवटच्या 2 दृष्टांतातून तो ज्ञानाने कसा परिपूर्ण असतो ते सांगितलेलं आहे. ज्ञानदेव सांगतात की या लक्षणांचा त्याच्या ठिकाणी नटनाच असतो.
इतर गोष्टींचा त्याच्या ठिकाणी तुटवडा भासत असला तरी त्याच्या अंगी पूर्णत्व पुरेपूर बांधलेलं असतं की त्याला पाहूनच जिज्ञासू मनुष्यांचं अथवा मुमुक्षूंचं अंतःकरण तृप्त होतं. ते समाधान त्याच्या चेहऱ्यावर विलसत असतं. पुढे ते अहिंसा स्पष्ट करून सांगणार आहेत. तो भाग आपण उद्यापासून क्रमशः पाहूया.